नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी स्कॉलरशिप गणित या विषयातील घातांक या धड्यातील काही प्रश्न. आपला आजचा पहिला प्रश्न आहे 3/4 गुणिले 2x बरोबर 36चा वर्ग तर x बरोबर किती. कोणत्या घातांकाच्या नियमानुसार आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल तर पहा, 3/4 गुणिले 2x बरोबर 36 या अंकाची अशी फोड करायची की त्या दोन संख्या या वर्गसंख्या असल्या पाहिजेत. कशी फोड करता येईल याची? 36चे असे दोन अवयव आहेत, 9 आणि 4. 9 चौक 36. त्यामुळे पहा 9 गुणिले 4, 9 चौक 36 आणि याचा कंसाचा वर्ग जो 36चा वर्ग आहे तो वर्ग आहे 2. तर हा 9 आणि 4 हा कोणत्या तरी संख्येचे वर्ग आहेत. कोणत्या संख्येचे वर्ग आहेत बरं? 3चा वर्ग गुणिले 2चा x बरोबर 9ला कोणत्या पद्धतीने लिहिता येईल आपल्याला? 3चा वर्ग गुणिले 4ला लिहिता येते आपल्याला 2चा वर्ग आणि कंसाचा वर्ग. आता यापुढे ही क्रिया सोडवण्यासाठी आपल्याला घातांकाचा एक नियम वापरावा लागतो. तो नियम असा आहे, a चा m कंसाचा n असा जर असेल तर काय होईल यामध्ये? a बरोबर a चा m गुणिले n. त्याच नियमाचा वापर करून आपल्याला पुढची क्रिया सोडवायची आहे. 3/4 गुणिले 2x बरोबर काय होईल इथं? 3/2 गुणिले कंसाचा वर्ग 2. 3/2 गुणिले कंसाचा 2 गुणिले आहे 2चा वर्ग गुणिले कंसाचा वर्ग. यापुढे आपल्याला 3/4 गुणिले 2x बरोबर 3/2 4 गुणिले 2/2 4. पाहता याच्या दिलेल्या उदाहरणाच्या दोन्ही बाजू कशा आलेल्या आहेत? समान, आणि त्याचे पाया पण समान आहेत. म्हणजेच या ठिकाणी x बरोबर काय सांगता येईल आपल्याला? x बरोबर 4 आपला पहिला पर्याय हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा दुसरा प्रश्न आहे आपला 64 कंसाचा 3 गुणिले 125 कंसाचा 4 छेदीला 5/5 गुणिले 2/2 बरोबर आहे 2x 2चा x गुणिले 5चा y. तर x अधिक y बरोबर किती? म्हणजेच आपल्याला x आणि y च्या किमती काढाव्या लागतील. पहा आता दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या अंश आणि छेद या संख्येचा काय असतो? संबंधच दिलेला असतो. पहा इथं हे 5/5 दिलेला आहे, तर इथं दिलेला आहे 125. म्हणजे 125 हा 5चा कोणता तरी घात दिलेला आहे आणि प्रश्नामध्ये अशाच संख्या दिलेल्या असतात. त्याच्यानंतर इथं दिलेला आहे 64 आणि खाली दिलेले आहे 2. 2 आणि 5 या खाली मूळ संख्या येतात आणि या छेदाच्या संबंधातच वरच्या संख्या दिलेल्या असतात. त्यामुळे ध्यानात ठेवायचं 64 हा 2चा कितवा तरी घात आहे, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. याच पद्धतीने आपण घातांकाच्या नियमानुसार हे उदाहरण सोडवणार आहोत. 64चा जर विचार केला आपण तर 64चा कितवा घात? 2चा 64 हा कितवा घात होतो? 2चा 64 हा 6वा घात होतो. पहा, तर यालाच कसं लिहिता येईल आपल्याला? 2चा 6वा कंसाचा 3रा घात. यालाच कसं लिहिता येत आपल्याला? 2चा 6वा घात म्हणजे 64 असतो आणि कंसाचा घन दिलेला आहे, 3रा घात दिलेला आहे, गुणिले 125ला कसं लिहितं आपल्याला? 125 हा 5चा घन आहे, 5चा वर्ग 25, 25 5 600, 5चा घन आहे. यालाच आपल्याला असं लिहिता येईल 5चा घन कंसाचा 4 छेद 5/5 गुणिले 2चा वर्ग बरोबर आहे 2x गुणिले 2चा घात x आणि 5चा घात y. चला पुढे जाऊन याला आपल्याला कसं सोडता येईल? या ठिकाणी घातांकाचा कोणता नियम वापरता येईल? प्रत्येक ठिकाणी घातांकाच्या नियमानुसारच आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. या ठिकाणी घातांकाचा नियम येतो. काय नियम येतो? a चा m कंसाचा n. अशा वेळी काय होतं?
एचा यम गुणिले यन. या नियमाचा वापर करून आपल्याला या पुढची स्टेप करायची आहे. पहा, 6×18 2चा 18 गुणिले 5चा 3 चोक 12 5चा 12 घात छेदस्थानी 5चा 5वा घात गुणिले 2चा 2रा घात. आता पहा, पाया समान आहेत, जोडी पाडा, 2ची आणि 5ची जोडी पाडा. त्यानुसार या ठिकाणी आपल्याला एक नियम वापरता येतो. कोणता नियम आहे तो? बरोबर हे लिहून घ्या आधी. 2x गुणिले 5चा y. याच्या पुढच्या क्रियेसाठी आपल्याला एक नियम वापरता येतो. तो कोणता नियम आहे? पाया समान असताना भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होत असते. कशी? एचा यम भागिले एचा यन असं जर असेल, पाया समान आहे, त्यावेळी घातांकाची काय करायची? वजाबाकी करायची. एचा यम वजा यन. याच नियमाचा वापर करून आपल्याला हे सोडवता येतं. पहा आता, 2चा अंशाचा घात आहे 18, छेदाचा घात आहे 2, म्हणजे 18 वजा 2 कसं लिहिता येईल? 2चा 18 वजा 2 गुणिले 5चा किती येईल? 5चा अंशाचा घात आहे 12 आणि छेदाचा घात आहे 5, म्हणजेच 5चा 12 वजा 5 बरोबर 2चा x गुणिले 5चा y. पहा, 18मधून 2 गेले तर 2चा 16 गुणिले 5चा किती येईल? 12मधून 5 गेले 5चा 7 बरोबर 2चा x गुणिले 5चा y. 2चा x आहे, दोन्ही ठिकाणी पाय आहे, समान आहेत. 2 गुणिले 5 2 गुणिले 5. आता याचे जे घात आहेत, इथं दिलेला आहे 2चा 16वा घात आणि ह्या दोन्ही बाजू समान आहेत. इथं दिलेला आहे 5चा 7वा घात, म्हणजेच x बरोबर 16 आणि y बरोबर 7 या किमतीतील. आणि आपल्याला विचारलेलं आहे x अधिक y ची किंमत. तर म्हणून x अधिक y बरोबर 16 अधिक 7. 16 अधिक 7 किती येईल? 7 आणि 6 3 हातच्याला आला, 7 आणि 6 13 हातच्याला आले 3, 1 आणि 1 2. 23 हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि पर्याय नंबर आहे 2. प्रत्येक ठिकाणी घातांकाचे नियम जे आहेत ते कोणते नियम वापरलेले आहेत हे नियम आपल्याला पाठ असले पाहिजे. त्याच्याशिवाय घातांकातील हे उदाहरण आपल्याला सोडवता येत नाही. या पुढचं आपलं उदाहरण आहे 81चा वर्ग गुणिले 27चा वर्ग भागिले 9चा घन गुणिले 3चा 5वा घात दिलेला आहे. पहा इकडं, या संख्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या ज्या सर्व संख्या आहेत या 3च्या घाताच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. 81 हा 3चा कितवा तरी घात आहे, 27 आहे 3चा घन आहे, 9 3चा वर्ग आहे आणि ह्या तर 3चा 5वा घात दिलेला आहे. 81ला आपण 9च्या घाताच्या स्वरूपात लिहू शकतो किंवा 3च्या घाताच्या स्वरूपात लिहू शकतो. आपल्याला सोपं जाण्यासाठी आपण 81ला 9च्या घाताच्या स्वरूपात लिहू शकतो, पण 27ला 3च्या घाताच्या स्वरूपात 9च्या घाताच्या स्वरूपात लिहू शकत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, सर्व संख्यांची घात एकतर 3 करून घेतली तर इथं गुणाकार दिलेला आहे, म्हणजे आपल्याला घातांकाची इथं बेरीज करता येईल. इथं 3च्या घाताच्या स्वरूपात लिहिले तरी याची पण आपल्याला बेरीज करणं सोपं जाते. त्यामुळे या ज्या सर्व संख्या दिलेल्या आहेत त्या आपण 3च्या घातांकाच्या स्वरूपात लिहूया. 81ला 3च्या घातांकाच्या स्वरूपात कसं लिहिता येईल? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 म्हणजे 3चा चौथा घात म्हणजे 81 आहे. या 81ला आपल्याला 3चा चौथा घात असं लिहिता येईल आणि 81चा परत वर्ग दिलेला आहे, म्हणजे कंसाचा वर्ग गुणिले 27ला कसं लिहिता येईल आपल्याला? 3चा घन हा 27 आहे गुणिले 27चा अगोदरच आपल्याला दुसरा घात दिलेला आहे. त्याच्यानंतर हे जे 9चा घन आहे, 9ला आपल्याला 3च्या वर्गाच्या स्वरूपात लिहिता येतं. 3चा वर्ग आणि कंसाचा काय दिलेला आहे? घन दिलेला आहे गुणिले इथं ऑलरेडी 3चा 5वा घात दिलेला आहे, 3चा 5वा. आता ही क्रिया सोडवताना या ठिकाणी घातांकाचा कोणता नियम लागतो? बरोबर x घन लिहा. इथं हे माहिती आहे, एचा यम
कंसाचा n असं जर असेल तर एचा m गुणिले n या नियमाचा वापर करून पुढची क्रिया सोडवा. 4 दोन्ही 8, 3चा 8 गुणिले 3 दोन्ही 6, 3चा 6 छेद 2 6, 3चा 6 गुणिले 3चा 5 बरोबर x घन. चला, पाया समान आहे, काय होईल? घातांकाची बेरीज. कोणता नियम लागेल इथं? एचा m गुणिले एचा n. अशा वेळी काय होतो? पाया समान असताना एचा m अधिक n या नियमाचा वापर करून आपल्याला पुढची क्रिया करायची आहे. काय होईल? 3चा 8 अधिक 6 भागिले छेदीला 3चा 6 अधिक 5 बरोबर x घन. काय होईल? 3चा 8 आणि 6 14 छेद 6 आणि 5 11, 3चा 11 बरोबर x घन. आता या पुढची क्रिया करताना मी खाली जागा नसल्यामुळे समोरच म्हणतो. पाया समान आहे, घातांकाची काय होते? वजाबाकी. कोणता नियम लागतो? एचा m छेद एचा n. पाया समान असताना एचा m वजा n या नियमाचा वापर करून आपल्याला पुढची क्रिया करायची आहे. काय होईल? 3चा 14 वजा 11 बरोबर 14 मधून 11 गेले 3चा 3रा घात बरोबर x तिसरा घात. आता या दोन्ही बाजू कशा येतात? समान दिलेल्या येतात. इथं घातांक 3 आहे, इथं घातांक 3 दिलेला आहे आणि पाया समान असणार कारण बाजू समान येतात. म्हणजेच काय येईल? x बरोबर, म्हणून x बरोबर 3. कोणता येईल आपला पर्याय? पर्याय क्रमांक 3. चला, घातांक या धड्यातील आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. वर्गमुळात 6चा 2m अधिक 2 गुणिले 6चा वजा 2m अधिक 2 छेद 6चा वर्ग. पाहता इथं पाया समान दिलेला आहे, म्हणजेच काय होईल? घातांकाची आणि गुणाकार आहे, म्हणजे काय होईल? घातांकाची बेरीज होईल. कोणता नियम वापरता येईल आपल्याला इथं? एचा m गुणिले एचा n. काय होतो? एचा m आणि एचा n, एचा m अधिक n. याच नियमाचा वापर करून या ठिकाणी आपण लिहूया 6चा 2m अधिक 2 अधिक हे कंसात लिहितो वजा 2m अधिक 2 छेद 6 बरोबर. पहा, 6चा 2m अधिक 2 6 कंस बेरजेच्या चिन्हानं आज जर गुणला आपण तर इतका काय होईल? धन ऋण, धन गुणिले ऋण, ऋण 2m धन गुणिले धन, धन 2 छेद 6चा वर्ग लिहायचा राहिला, 6चा वर्ग बरोबर. पाहता ही एक पदावली तयार झालेली आहे या ठिकाणी. याच्यामध्ये अधिक 2m वजा 2m, 2m मधून 2m जर वजा केले तर काय राहील? 0. म्हणजेच काय होईल? हे 2m आणि 2m अधिक 2m आणि वजा 2m हे कटलं. आता राहिलेले आहेत इथं 2 आणि 2 धन 2 आणि इथं पण धन 2, धन 2 आणि धन 2 काय होईल? 4. 2 आणि 2 अधिक 2 4. 6चा चौथा एवढंच इथं राहील अंशामध्ये शिल्लक आणि छेदामध्ये तर दिलेला आहे आपल्याला 6चा वर्ग. परत पाया समान आलेला आपल्याला आहे, तर या ठिकाणी कोणता नियम लागेल आता? एचा m छेद एचा n. या नियमानुसार काय होईल? हा घातांकाचा नियम आहे. या नियमानुसार m वजा n, म्हणजेच पाया समान असताना भागाकारामध्ये घातांकाची काय होते? वजाबाकी होते. म्हणजेच काय येईल इथं? 6चा 4 वजा 2 6चा वर्ग आणि हे सर्व आपल्याला वर्गमुळात दिलेलं आहे.
म्हणजे हे जे वर्गमुळाचं चिन्ह आहे ते दिलेलं आहे. हे आहे वर्गमुळात. या वर्गमुळाचा अर्थ काय असतो? वर्गमूळ कसं लिहिता येतं? कोणत्याही संख्येचं वर्गमूळ घातांकाच्या स्वरूपाच्या नियमानुसार जर लिहायचं असेल आपल्याला, तर हे वर्गमूळ लिहिता येतं आपल्याला 6चा वर्ग कंसाचा वर्गमुळासाठी लिहिता येतं 1/2. म्हणजे काय होईल यापुढं? आणि या ठिकाणी कोणता नियम लागेल? या ठिकाणी नियम लागेल एचा यम कंसाचा n असं जर असेल, एचा यम गुणिले n. म्हणजेच काय होईल इथं? 6चा 2 गुणिले 1/2. हे बेक बे कटेल आणि उत्तर राहील फक्त 6. म्हणजे आपला पर्याय नंबर किती येईल? 6 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. चला, आपला पुढचा प्रश्न आहे 3चा 9वा घात गुणिले 3चा वजा 5वा घात आणि कंसाचा x बरोबर आहे 27. तर x बरोबर काय आहे? पहा इकडं, 3चा 9वा घात 3चा वजा 5वा घात आणि इथं 27 दिलेला आहे. आणि ही 27 ही संख्या पण 3च्या घाताच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येते. ती लिहायची. आता 3चा इथं पाया समान आहे, त्याच्यामुळं काय होईल? घातांकाची बेरीज होईल. कोणता नियम लागतो इथं? एचा यम गुणिले एचा n असं असेल तर एचा यम आधी n आणि कंसाचा जो दिलाय तो लिहायचा आपल्याला. 3चा 9 अधिक वजा 5 आणि कंसाचा आहे x बरोबर. या 27ला आपल्याला 3च्या घनाच्या स्वरूपात लिहिता येईल. या पुढं सोडवल्यानंतर पहा आता, 3चा 9 अधिक वजा अधिक गुणिले वजा काय होईल? वजा 5 कंसाचा x आहे बरोबर 3चा घन. त्याच्यानंतर 9मधून 5 गेले, 3चा चौथा आणि कंसाचा x आहे बरोबर 3चा तिसरा. आता या ठिकाणी घातांकाचा कोणता नियम लागतो? तर एचा यम गुणिले कंसाचा n जर असेल तर एचा यम गुणिले n. या नियमानुसार आपल्याला पुढची क्रिया करायची आहे. पहा, 4 गुणिले इथं x होतं. 3चा 4 गुणिले x म्हणजेच 4x बरोबर 3चा तिसरा. इथं पाया समान आहे आणि दोन्ही बाजू समान आहेत, त्याच्यामुळं काय येईल इथं? साहजिकच आहे 4x बरोबर 3. तर आपल्याला x ची किंमत विचारली आहे, त्यामुळं x बरोबर काय येईल? या दोन्हीच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. 4x आहे गुणाकाराचं, बरोबरच्या जर दुसऱ्या बाजूला गेलं तर ते जाईल भागाकारामध्ये. 3/4 आपलं x बरोबर 3/4 हे उत्तर आलं. तर पर्याय नंबर आहे 2. यापुढील उदाहरण आहे आपलं वजा 5/7 कंसाचा वजा 8 या घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? आपल्याला बारीक निरीक्षण करून पर्याय निवडायचा आहे. आपल्याला माहिती आहे गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय असते? गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे असते अशी संख्या की या संख्येचा आणि तिच्या गुणाकार व्यस्त संख्येचा गुणाकार हा नेहमी काय येत असतो? 1 येत असतो. आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या कशी लिहायची आहे माहिती आहे. याची गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला लिहिता येईल वजा 5/7 कंसाचा वजा 8 अंशामध्ये 1 असं जर लिहिलं तर ही याची गुणाकार व्यस्त संख्या होते. असा पर्याय दिलेल्या पर्यायामध्ये आहे का? तर असा पर्याय दिलेल्या पर्यायामध्ये नाहीये. हा पर्याय जर पाहिला तर याचा घात आहे धन 8 आणि दुसरा पर्याय आहे इथं आहे 1/, पण दिलेला जो कंसात घातांक आपलं अपूर्णांक दिलेला आहे तो धन 5/7 आहे. आपल्याला पाहिजे वजा 5/7. असा पर्याय दिलेला नाही. तर काय होतं? दिलेले घातांकीय धड्यातला आहे, त्यामुळे काय होईल? घातांकाचा एक नियम आहे याच ठिकाणी, जर घातांक वजा असेल आणि याला जर
धन करायचं असेल तर त्याच्यासाठी एक नियम आहे. काय नियम आहे तो? समजा एखादी संख्या जर या पद्धतीने दिलेली असेल, 1/a वजा m असं जर असेल तर याला आपल्याला a चा m या पद्धतीनेही आपल्याला लिहिता येतं. म्हणजे या ठिकाणी काय झालं, ज्यावेळी छेदामधली संख्या ज्यावेळी अंशात येते तेव्हा तिचा घात काय होत असतो? धन होत असतो आणि अंशामध्ये एकच असला पाहिजे. या ठिकाणी काय होईल आता, ज्यावेळी हा पर्याय नसेल तर दुसरा पर्याय कोणता असू शकतो? म्हणजेच या जर घातांकाला धन करायचं असेल तर कसं होईल तो? वजा 5/7 कंसाचा 8 हा एक पर्याय या ठिकाणी येऊ शकतो. दिलेल्या पर्यायामध्ये हा पर्याय आहे का? तर 3 नंबरचा जो पर्याय आहे तो या प्रकारे करता येतो आपल्याला. पर्यायाचं बारीक निरीक्षण करा, त्याच वेळी याचं उत्तर आपल्याला सापडेल. नाहीतर पहिल्यांदा आपण हे पण उत्तर लिहू शकतो किंवा हे पण उत्तर लिहू शकतो, पण नक्की आपलं उत्तर चुकीचं ठरेल. पहिल्यांदा सुरुवातीला काय करायचं, गुणाकार व्यस्त संख्या आपल्या नियमानुसार गुणाकार व्यस्त संख्या लिहायची. 1 कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त लिहिताना काय करतो आपण? 1 असं करतो त्याला. तो लिहा. जर तो पर्याय नसेल तर निश्चितच या घातांकाच्या नियमाचा वापर करायचा, आपल्याला उत्तर मिळून जाईल. घातांक या प्रकरणातील आपला पुढचा प्रश्न आहे,